आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका विभागातील सर्व कातकरी आदिवासी बंधूंचे जे प्रश्न होते त्या मागण्या होत्या त्या मांडण्यासाठी आम्ही नगरपरिषद कार्यालयावरती आज एक जनआंदोलन केलं। या जनआंदोलनाला अंबरनाथ नगरपरिषदेने एक सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आमच्या मागण्या प्रामुख्याने घरकुलासंबंधित आणि वन विभागाच्या जागेसंबंधित आमची जी अतिक्रमण आहेत नियमानुकूल करावीत, तसंच येथील स्थानिक आदिवासींसाठी विकासात्मक काही कार्यक्रम राबवावेत, रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि त्यांचे विविध प्रश्न जे आहेत, काही सामाजिक आहेत, काही आर्थिक आहेत, हे नगर परिषदेने त्यांच्या माध्यमातून सोडवावेत अशा अपेक्षेने आम्ही मागण्या केल्या होत्या। या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला। आमच्या शिष्टमंडळासोबत माननीय उपमुख्याधिकारी राऊत साहेब यांनी सकारात्मक चर्चा केली आणि या चर्चेच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही आमच्या आदिवासी बांधवांना योग्य योजना आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक प्रस्ताव करणार आहोत। या प्रस्तावामध्ये सर्वांचे अर्ज, सर्वांच्या प्रक्रिया पार पाडून पुन्हा नगर परिषदेच्या वतीने त्यांचा विकास कसा करून घेता येईल याचा प्रयत्न करणार आहोत। मोर्चाच्या आयोजनामध्ये सहभागी झालेले आमचे सर्व राज्य, जिल्हा आणि तालुका पदाधिकारी आहेत, यांचं मी अभिनंदन करतो। मोर्चा हा यशस्वी झालेला आहे आणि मोर्चाचं सूत्रसंचालन आमच्यामार्फत माननीय सुनील वाघे, अंबरनाथ तालुक्याचे प्रभारी आणि संघटनेचे सरचिटणीस, तसेच माननीय काळूराम वाघे हे जिल्हाध्यक्ष, तसेच संस्थापक माननीय जगन साहेब, महिला आघाडी प्रमुख ज्योती वाघ मॅडम, या सर्वांनी शिष्टमंडळात सहभाग घेतला आणि एक चांगली चर्चा घडवली। या चर्चेच्या अनुषंगानेच आमच्या न्याय मागण्या आज मान्य झालेल्या आहेत, याचा मला आनंद वाटतो। आमच्या आदिम कातकरी समाजाच्या नगरपालिकेकडे त्यांचा जो नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या ज्या काही आदिवासी वाड्या आहेत त्यांचा विकास काही वर्षापासून खुंटलेला आहे। तो विकास कसा व्हावा म्हणून आमचे राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला आणि आमच्या ज्या काही समस्या होत्या, आज देशाला स्वातंत्र्य होऊन 75-78 वर्ष होत आहेत, कातकरी समाजाचा विकासच होताना दिसत नाही आहे। तर समाजातनं आम्ही पाहणी केली आणि असं जाणवली की हे लोक अजूनही गरीब आहेत। तर आपण ही माननीय हरीश वाघे, संस्थापक माननीय जगन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अंबरनाथ नगर परिषदेवर मोर्चाचं आयोजन केलं आणि बऱ्यापैकी नगरपालिकेने आम्हाला सहकार्य केले की कातकऱ्यांची घरकुलं असतील, त्यांना असणारे जे काही अडचण आहे, ठराव असेल, कच्च्या घराचा दाखला असेल, हे ते देण्यासाठी मान्य झालेले आहेत। एवढंच मी बोलू इच्छितो। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर अंबरनाथ नगर परिषदेवर पूर्ण जिल्ह्याची ताकद लावून आम्ही अंबरनाथ शहरामध्ये राहणाऱ्या कातकरी समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी ठाणे जिल्ह्याची पूर्ण शक्ती लावून नगरपालिकेला आम्ही ते भाग पाडू।